ह्याच्या आधी सुद्धा मी तुमका व्हिडिओ दाखवलेले होते, पण ते माझ्या आत्याने केलेले, मी अजूनपर्यंत करून नाही असं. तर म्हटलं ट्राय करूया आपले पण वडे कसे होतात ते. तरी मी आता पानं मस्तपैकी धुवून आणलेली असेल, तर त्याची आपल्याला फक्त शिरो काढूची असेल आणि मग लाटणी फिरवची असा. लसूण, कोथिंबीर, एक मिरची घातलंय, जरासा जिरा आणि पोळ टाकले आणि हे सगळं मी मिक्सरला लावून घेतलंय. त्याच्यानंतर ही आपली चिंच, हा नंतर आपलं आगळ आणि असं आपले तीळ, पांढरे तीळ आणि आपलं जो घरात मसाला वगैरे काय काय मीठ वगैरे हे आम्ही एवढं बेसन घेतलंय. तर मी दाखवलं. तर पहिलं आपण काय करून घ्यायचं, ही जी वड्याची पानं असत ना, तर असं पाठ करायचं आणि हे जे शिरो दिसतात ना ते काढून घ्यायचे. हे आपण घ्यायचे असं. त्यानंतर त्याच्यानंतर लाटणी फिरून घ्यायची. नाही तर हे जे आपण काढून नाही ना, तर वडे दुमडताना अडकतले, त्याच्यामुळे काढून घ्यायचं. बारीक बारीक दिसतं त्याची सगळी काढून घ्यायची. बारकी बारकी आहेत ना त्यांच्यावरती लाटून फिरून घ्यायची. तर मी इथे 2 पानं घेतलेली असेल. म्हणजे दुमडताना अडकत नाही. जे मोठे दिसतात तेच हे करायचे. खाच पण खायची नाही. जे बारके असतात त्यांना काय नाही, जे फक्त मोठे दिसत होते ना त्यांच्यावरतीच लाटणी फिरून घ्यायची. तर बेसनमध्ये आपण पहिला घालायची ही आपली आलं, लसूण, कोथिंबीर, तुमका मग असे बोलले जिरा आणि एक मिरची आणि ओवा असा पेस्ट ह्याच्यात टाकायची. त्याच्यानंतर आपले मसाले घरातले तुमका जेवढा तिखट हवा तितकं घालायचं. गरम मसाले, हळद, मीठ, त्याच्यानंतर जे असेल पांढरे तीळ, आता आपण आगळ पण ह्याच्यात घालू, नाहीतर खास खातरली आणि चिंच. मग चिंच निवडून घ्यायची. तुम्ही कोकम घातलात तरी चाला, तुम्ही कोकम पण घालता, तुम्ही सगळं कोकम घातलात तरी चाला. मी कोकम पण घालतेलं आहे आणि चिंच पण घालतेलं आहे. अशी निवडून घ्यायची, त्याच्यात घालायची.
आपली अळूवडी आंबट अळूवडी आंबट झाली तर खाऊन अजून मजा येते आणि आंबट रोकच अजून नाही तर खास खाताली मस्त खाऊन घेते. त्याच्यानंतर मी जरा स्वतः आगळ घालायचं. आणि हवा झालं तर पाणी तर आपण हा सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि अळूवड्यांच्या पानांका लावायचं. चिंचेमुळे यातून फुलं बघा चिंचेमुळे तुमका जरा ह्याचा कलर असं दिसतं आणि आगळामुळे उलटा धरून लावायचा आणि पहिली चाल इथून करायची. एक साइड करी पावडर करायला तुमका पण अळूवडे आवडतात करून रेसिपी सांगा. पान घालून घेऊया याच्यावरती. ती सुद्धा आहे बघा उलटी साईड घालायची आपल्याला.
पानं असल्यामुळे पाटावरती रंगत नाही, त्याच्यामुळे साईडला मी पेपर घेतलं आहे. तर आता मस्तपैकी आपल्या लावून झालेल्या, तर आता आपण ही पानं दुमडून घेऊया आणि उकडत ठेवूया. अळूवडे करून जरा टाइम लागतात, तर पहिली ही साईड दुमडायची. त्याच्यावर गाजराच्या साईडला लावला तर लावून घ्यायचं. हाताचा अळूवडे करू टाइम घेऊन रोज टाइम खूप द्यायचं लागतं. त्याच्यानंतर ह्या साईडचा दुमडायचा. त्याच्यानंतर ही खालची साईड जेणेकरून असं लावला ना की खास खाऊची नाही. सरकायचं मग ही साईड दुमडायची. त्याच्यानंतर ही साईड त्याच्यानंतर हे मधला टाक. इकडून असं अजून नंतर करायचं. नीट बसा बघा. नंतर आपली ह्या होती बघा झालेला हा आपला. तर आपण चांगलं तेल लावून उकडत ठेवूया. पहिल्यांदा मी अळूवडे केले. आता उकडल्यानंतर उकडून आपल्या मस्त झालेला हा.
तर ही चाळणी आहे का भोका भोका पडलेली आहे अशी चाळणी घ्यायची. आता आपण त्याच्यावर तेल लावून घेऊया. बस मग त्याच्यावर आपण असं तेल लावून घेऊया, म्हणजे खाली चिकटाचं नाही पूर्ण साईडने. आणि मी आता टोपात पाणी ठेवलंय आणि उकडत ठेवूया. उकडत ठेवूया. आता आपण उकडत ठेवू आपल्या अर्धो तास आणि वरती 10 मिनिटं ठेवायची असत. तर टोपात मी आता पाणी ठेवलेलं असे आणि अर्धा लिंबू टाकलेला हा. तर याच्यावर अशी ठेवायची. आणि आता आपण बघूया अर्धा तासानंतर आणि 10 मिनिटांनंतर उघडून. गॅस फास्ट ठेवायचं. भेटूया आपण थोड्या वेळात. तर आता अर्धा तास आणि 10 मिनिटं झालेली आहेत. मग अशी तुमका फळी ठेवलंय ती दाखवक नाही. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि उघडून बघूया. आता आपण उघडून बघूया. हे बघा मस्तपैकी आपली उकडलेली आहे. तर आता मी फॅन खाली ठेवतोय आणि मग आपण कट करून घेऊया आणि फ्राय करून घेऊया. तर आपली अळूवडी मस्तपैकी उकडलेली असं. तर आता मी फॅन खाली थंड करत ठेवलंय आणि त्याच्यानंतर आपण आता कट करून घेऊया. थंड झाल्याच्या नंतर एकदम थंड होय त्याच्यानंतरच कट करून घ्यायचे. आणि जर तुम्ही गरम गरम कट करून गेलाय तर ते तुटले, म्हणून थंड आरामात झाले की कट करून घ्यायचे आणि नंतर फ्राय करायचे. तर अळूवडी मी आता ना कट करून घेतलेली असं. हे बघा तुम्ही बघू शकताय जरा पण अशी तुटक नाही असं. तर आता हे मी ना फ्राय करून घेत आहे. चला तर मग. तर आपण ना एक एक करून अळूवडी सोडून घेऊया. तर मस्त आपल्या वड्यांचा वास येतात. तर अळूवडी आपण परतून घेऊया. एका साईडने बघूया. परतताना खूप काळजी घ्यायची लागते. कारण ती बघा अशी चाटा शकते. मधली फक्त राहिली. तुमका डीप फ्राय हवी तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण मी डीप फ्राय करत नाही. आता आपली अळूवडी रेडी हा. तर आता मी जराशी टेस्ट करतोय. मी टेस्ट करते. मस्त आहे एकदम कुरकुरीत. तुमका कुरकुरीत होते तुम्ही कुरकुरीत फ्राय करू शकता किंवा नाही तुमच्यावरती या. एकदम मस्त झाले या. तुम्ही पण येवा खाऊ अळूवडी.